कालच्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या सभेनंतर आता राष्ट्रवादीच्या बंडात स्पष्टता आली आहे। दोन्ही बाजूच्या सभेला उपस्थित असणाऱ्या आमदार आणि खासदारांमुळे दोन्ही पवार गटांचं संख्याबळ स्पष्ट झालंय। सोबतच अजित पवारांच्या भाषणात त्यांचा संपूर्ण रोख हा शरद पवार यांच्यावर ठेवला आणि त्यामुळे इथून पुढे लढाई ही थेट अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी असेल हे फिक्स झालं। त्याचबरोबर अजित पवार गटाने मोठा गोप्यस्फोट करत 30 जून रोजीच शरद पवार यांच्याऐवजी अजित पवारांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याचं निवडणूक आयोगाला कळवलंय। खरं तर अजित पवारांनी 2 जुलैला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचं बंड समोर आलं होतं। मात्र अजित पवार यांच्या दाव्यामुळे अजित पवारांचा खरा डोळा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यावरच होता हे स्पष्ट झालं। मात्र त्याच वेळी शरद पवारांनी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचं चिन्ह जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतलाय। त्यासाठी त्यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची बैठक देखील घेतली आहे। त्यातून पक्ष संघटनेवर पकड मिळवण्याचा प्रयत्न शरद पवार यांचा राहणार आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोगापुढे शिंदे ठाकरेंच्या जसा शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या चिन्हासाठी संघर्ष झाला होता तसाच संघर्ष राष्ट्रवादी पक्षात घड्याळ चिन्हासाठी होताना दिसेल। तर मग इथून पुढे निवडणूक आयोगात राष्ट्रवादीमधील दोन्ही गटांचा हा संघर्ष कसा असेल, शिवसेनेपेक्षा हा संघर्ष कसा वेगळा असू शकतो आणि फायनल निकाल कोणाच्या बाजूने येण्याची शक्यता आत्ताच दिसून येते हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। शिवसेना संघर्षाच्या बाबतीत बघायचं झाल्यास एकनाथ शिंदे गट पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडे गेला होता। त्यानंतर ठाकरे गटाने देखील निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती। मात्र निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण होण्याच्या आधीच अंधेरीची पोटनिवडणूक लागली होती। या पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह मागितलं होतं। मात्र चिन्ह कोणाचं ही ठरवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्ह बहाल केली होती। त्यानुसार उद्धव ठाकरे गटाने मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली तर सुनावणी पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं। राष्ट्रवादीचा विचार करायचा झाला तर सध्या तरी महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका लागलेल्या नाहीयेत, त्यामुळे राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह लागलीच गोठवलं जाणार नाही। मात्र त्याच वेळी महानगरपालिका निवडणुका जर आत्ता लागल्या आणि निवडणूक आयोगाला खरी राष्ट्रवादी कोणाची हे ठरवण्यासाठी संधी मिळाली नाही तर मात्र राष्ट्रवादीचं चिन्ह गोठवलं जाऊ शकतं। चिन्ह गोठवल्यानंतरही शिवसेनेची निवडणूक आयोगापुढील सुनावणी चालूच राहिली होती आणि तेव्हा निवडणूक आयोगाने 4 मुख्य प्रश्न निश्चित केले होते। या 4 प्रश्नांवर निवडणूक आयोगाने शिंदेंना पक्षचिन्ह बहाल केलं होतं। राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील पक्ष नेमका कोणाचा हे ठरवण्यासाठी हे प्रश्न महत्त्वपूर्ण ठरू शकतात। तर यातला पहिला प्रश्न होता ते निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेली याचिका खरंच वैध आहे का। त्यावर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने शिंदे गटाची याचिकाच वैध मानू नये असं म्हटलं होतं, कारण शिवसेनेच्या सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टात चालू आहे आणि तोपर्यंत कोर्टात आमदारांच्या अपात्रतेचा निकाल ठरत नाही तोपर्यंत पक्ष कोणाचा हे ठरवणं बरोबर होणार नाही असा ठाकरे गटाचा दावा होता। मात्र इलेक्शन कमिशन पुढील सुनावणी थांबवण्यास आधी दिल्ली हायकोर्टाने आणि मग सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता। निवडणूक आयोगाने देखील याच निकालांचा आधार घेत सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू असताना देखील शिवसेनेची सुनावणी पॅरलली चालूच ठेवली होती। त्यामुळे राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील उद्या प्रकरण कोर्टात गेलच तरी निवडणूक आयोगापुढील सुनावणी चालूच राहील। त्यानंतर निवडणूक आयोगापुढील प्रश्न राहील तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरंच फूट पडली आहे का हे तपासणं। शिंदे आणि ठाकरे यांच्यात शिवसेनेवरून चालू असलेल्या वादात सुनावणी करताना निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूने करण्यात आलेल्या नेत्यांच्या नेमणुका, दोन्ही बाजूने नेमण्यात आलेले विधिमंडळ नेते आणि दोन्ही बाजूंकडून पक्षावर करण्यात आलेला दावा आणि त्यामध्ये विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटन अशा दोन्ही घटकात झालेली फूट विचारात घेऊन शिवसेनेत फूट पडल्याचं मान्य केलं होतं। राष्ट्रवादीच्या बाबतीत अजित पवार गटाने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची निवड केल्याचं निवडणूक आयोगाला कळवलंय। मात्र शरद पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील हे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असल्याचा शरद पवार गटाचा दावा कायम राहणार आहे। जयंत पाटील यांनी जरी निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटाच्या शपथ घेणाऱ्या 9 आमदारांवर कारवाई चालू असल्याचं निवडणूक आयोगाला सांगितल्याचं म्हटलंय, मात्र त्याबद्दलचे अजूनही डिटेल्स बाहेर आलेले नाहीयेत। मात्र शरद पवार गटाकडून शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असतील हा दावा होण्याची शक्यता आहे।
अशा वेळी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर 2 दावे आले हे कारण देखील निवडणूक आयोगाला पक्षात फूट पडल्याचं मान्य करण्यासाठी पुरेसं ठरू शकतं. पक्षात फूट पडल्याचं मान्य केल्यानंतर निवडणूक आयोग पक्ष नेमका कुणाचा हे ठरवण्याकडे वळतं. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून 3 टेस्ट लावण्यात येतात. यातली पहिली टेस्ट असते टेस्ट ऑफ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह. या टेस्ट मध्ये निवडणूक आयोग कोणता गट पक्षाच्या मूळ विचारधारेशी प्रामाणिक आहे हे पाहतं. शिवसेनेच्या बाबतीत एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेच्या विरोधात गेल्याचं म्हटलं होतं. तर उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेच्या घटनेत पक्षाची विचारधारा द पार्टी शॉल कंटिन्यू रॅशनल सेक्युलरिझम सोशलिझम अँड नॅशनल इंटिग्रिटी हे असल्याचं म्हटलं होतं आणि त्यानुसारच महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होणं पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात नसल्याचं म्हटलं होतं. या उलट शिवसेनेपासून दूर जाऊन शिंदे गटाने पक्षाची ध्येय आणि उद्दिष्टांना नाकारल्याचं म्हटलं होतं. मात्र निवडणूक आयोगाला दोन्ही गटाची आर्ग्युमेंट कन्व्हिन्सिंग वाटली नाही. त्यामुळे ठाकरे शिंदे वादात पक्ष कोणाचा ठरवण्याची ही टेस्ट इथे वापरण्यात आली नाही. राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील ही टेस्ट कामात येण्याची शक्यता नाहीये. राष्ट्रवादीची घटना पाहिल्यास स्टिम्युलेटिंग, प्रमोटिंग अँड स्ट्रेंथनिंग द स्पिरिट अँड फोर्सेस ऑफ nationalism and vigilantly preserving the Indian national identity with the special emphasis on the egalitarian and secular ethos of the Indian Republic and combating fundamentalism of all shades असं पक्षाचं एक उद्दिष्ट आहे. तर भाजपची घटना पाहिल्यास द पार्टी शॉल बी कमिटेड द नॅशनलिझम अँड द नॅशनल इंटिग्रेशन डेमोक्रेसी गांधीयन सोशलिझम पॉझिटिव्ह सेक्युलरिझम दॅट इज सर्व धर्म समभाव अँड व्हॅल्यू बेस्ड पॉलिटिक्स. द पार्टी स्टँड्स फॉर डिसेंट्रलायझेशन ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल पॉवर ही भाजपची विचारधारा असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या घटनेतील ध्येय आणि उद्दिष्ट एकमेकांविरोधात जाणारी नाहीयेत. अशा वेळी अजित पवार भाजप बरोबर गेले म्हणून पक्षाच्या मूळ विचारधारेच्या विरोधात गेले हे आर्ग्युमेंट टेक्निकल मुद्द्यांवर स्टँड होत नाही. त्याचबरोबर पक्षाने 2014 मध्ये भाजपला दिलेला पाठिंबा आणि शिवसेनेबरोबरची युती याचं उदाहरण देखील समोर येईल आणि टेस्ट ऑफ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह राष्ट्रवादीतल्या सत्ता संघर्षात देखील चालणार नाही. मग निवडणूक आयोग दुसऱ्या टेस्टकडे वळेल. ती टेस्ट म्हणजे टेस्ट ऑफ पार्टी कॉन्स्टिट्यूशन. पक्षाच्या घटनेनुसार पक्ष कोणाचा याचा विचार या टेस्टमध्ये केला जातो. शिवसेनेचा निर्णय आला तेव्हा निवडणूक आयोगाने 3 महत्वाचे मुद्दे निकाली काढले होते. त्यातला पहिला होता शिवसेनेत 2018 मध्ये शिवसेना प्रमुखांऐवजी शिवसेना पक्षप्रमुख असा करण्यात आलेला बदल. मात्र हा बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख म्हणून पक्षावर दावा कमी झाला. अजित पवार गटाने देखील असाच डाव खेळलाय. 10 आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष तसेच पक्षाच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ही नियुक्ती कायदेशीर नाही कारण राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित राहिलेल्या व्यक्तींची कोणतीही नोंद नाही असा दावा अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केलाय. त्यामुळे कार्यकारिणी आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोणाकडे आहे यावरून पक्ष ठरवण्याचा गेम इथे मागे पडू शकतो. शिवसेनेच्या बाबतीत दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाने नोटीस केली होती ती गोष्ट म्हणजे शिवसेनेची घटना लोकशाहीला धरून नाहीये. पक्षप्रमुखांकडे एकाधिकारशाही सारखे अधिकार आहेत कारण ज्या प्रतिनिधी सभेतून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून निवडून आले होते त्यांचे प्रतिनिधी सभेतील काही सदस्यांना निवडण्याचे अधिकार त्यांना होते जे लोकशाहीच्या तत्वाला धरून नव्हते. अजित पवार गटाने देखील लोकशाही तत्व हाच धागा पकडत पक्षात एकाधिकारशाही होती. निर्णय सगळ्यांना विचारात न घेता एकांगीपणे घेतले जात होते असा दावा केलाय. विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना या दोन्ही ठिकाणी पक्षाच्या घटनेचं उल्लंघन होऊन कारभार चालू होता असं अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय. त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची कागद निवडणूक आयोगाकडे न सोपवणं, राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष निवडताना पक्षात लोकशाही न पाळणं या दाव्यांच्या आधारे ही टेस्ट देखील फेल करण्याचा प्लॅन अजित पवार गटाकडून केला जाऊ शकतो आणि हा दावा फेल झाला तर मग मात्र अजित पवार प्लस मध्ये राहतील. आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत ही टेस्ट पण जर का फेल झाली तर तिसरी टेस्ट उरती. ती टेस्ट म्हणजे टेस्ट ऑफ मेजॉरिटी. टेस्ट ऑफ मेजॉरिटी मध्ये निवडणूक आयोग पक्ष संघटनेत आणि विधिमंडळात कोणत्या गटाचं संख्याबळ जास्त आहे हे विचारात घेतं. शिवसेनेच्या बाबतीत निकाल देताना आयोगाने पहिल्यांदा पक्ष संघटनेत कोणत्या गटाची मेजॉरिटी आहे हे चेक करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र 2018ची शिवसेनेची घटना आयोगाकडे रजिस्टर नाही आणि राष्ट्रीय कार्यकारिणीवर जे सदस्य आहेत त्यातले अनेक पक्षप्रमुखांनी नेमलेले असल्याने या नेमणुका लोकशाहीला धरून नाहीयेत असं म्हणत आयोगाने पक्ष संघटनेत टेस्ट ऑफ मेजॉरिटी लावता येणार नसल्याचं म्हटलं होतं। राष्ट्रवादीत देखील सुरुवातीला राष्ट्रीय कार्यकारिणीची संख्या मोजली जाऊ शकते, मात्र सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष तसेच पक्षाच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र या राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित राहिलेल्या व्यक्तींची कोणतीही नोंद नाही हे अजित पवार गटांचं आर्ग्युमेंट खरं निघालं तर मग मात्र पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतले नेते कोण आणि त्यांची निवड कशी झाली हे प्रूव्ह करता येणार नाही आणि मग राष्ट्रवादीत देखील पक्ष संघटनेत मेजॉरिटी टेस्ट वापरता येणार नाही। त्यानंतर मग टेस्ट ऑफ मेजॉरिटी लागेल ते विधिमंडळ पक्षात, म्हणजेच कोणाकडे किती आमदार आहेत आणि किती खासदार आहेत यावर। एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे जो दावा केला होता त्यामध्ये त्यांनी 55 पैकी 40 विधानसभा आमदारांचा आणि 19 पैकी 13 खासदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं। तर उद्धव ठाकरे गटाने 55 पैकी 15 विधानसभा आमदार आणि 12 पैकी 12 विधान परिषद आमदार, 19 पैकी 4 खासदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं। निवडणूक आयोगाने मग विधानसभा आमदार आणि लोकसभा खासदार यांना पडलेली मतं विचारात घेतली आणि त्यामध्ये धनुष्यबाणाला विधानसभा निवडणुकीत पडलेल्या एकूण मतांपैकी 40% मतं शिंदे गटाला आणि 12% मतं ठाकरे गटाला, तर लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाणाला पडलेल्या एकूण मतांपैकी 73% मतं शिंदे गटाला आणि 27% मतं ठाकरे गटाला असल्याचं निरीक्षण नोंदवलं आणि शिंदे गटाने मेजॉरिटी टेस्ट जिंकत चिन्ह मिळवलं। शिंदेंच्या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर उभा राहिलेल्या सर्व उमेदवारांना न मोजता केवळ जिंकलेले उमेदवार मोजले गेले होते, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। मात्र राष्ट्रवादीचा गेम वेगळा असणार आहे। राष्ट्रवादीच्या सध्या 53 विधानसभा आमदारांपैकी 33 आमदार अजित पवारांबरोबर आहेत, तर शरद पवारांबरोबर 17 आमदार आहेत आणि 3 आमदारांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाहीये आणि त्यामुळे विधानसभेच्या मतांमध्ये अजितदादा पुढे राहतील असं चित्र दिसतंय। मात्र त्याच वेळी लोकसभेच्या 4 खासदारांपैकी 3 खासदार शरद पवार यांच्या बरोबर आहेत, तर 1 अजित पवार यांच्या बरोबर आहे। त्यामुळे लोकसभेला झालेल्या मतदानात शरद पवार गट पुढे आहे। त्यामुळे निवडणूक आयोगापुढे जाताना अजित पवारांना पक्षावर ताबा पाहिजे असेल तर लोकसभा खासदारांचा पाठिंबा देखील लागणार आहे। अशा वेळी निवडणूक आयोगाला गेलेल्या यादीत कोणत्या गटाकडून किती आमदार किती खासदार याचं संख्याबळ दिलं जातं आणि मग त्यानुसार कोणत्या गटाने राष्ट्रवादीचं चिन्ह असलेल्या घड्याळाला झालेल्या मतदानापैकी जास्त मतदान घेतलं आहे त्या गटाला घड्याळ हे चिन्ह बहाल करण्यात येतं। तुम्हाला काय वाटतं, अजित पवार एकनाथ शिंदेसारखे या लढाईमध्ये जिंकतील का आणि शरद पवार बॅकफूट वरती जातील का? तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि बोल्ड व्हिडिओ YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।